आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री शिंदे दावोस दौऱ्यावरून परतले। मुंबईमध्ये शिंदेंचं जंगी स्वागत। दावोस दौऱ्यामध्ये 4 लाख कोटींचे करार। डबल इंजिन सरकारमुळे राज्यामध्ये मोठी गुंतवणूक। सामंजस्य करारांचे आकडे पाहून विरोधकांचे डोळे पांढरे होतील। शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। विरोधी पक्षांनी टीका केलेली आहे दौऱ्यावरती, आपण त्यांना काय उत्तर देणार? आम्ही कामातून उत्तर देऊ। या आकडे बघून त्यांचे डोळे पांढरे होतील आणि 2 लाखापेक्षा जास्तीचे रोजगार मिळतील। जेम्स ज्वेलरीमध्ये 1 लाखापेक्षा जास्ती रोजगार मिळतील। दावोस दौऱ्यावर सध्या मुख्यमंत्र्यांना थंड हवा घेऊ द्या। कुठे कसा गैरव्यवहार झाला त्यावरून ते परत आल्यानंतर वातावरण गरम करू, आदित्य ठाकरे यांचा इशारा। डायव्होसमध्ये 2 पत्रकारांना पण नेलेलं आहे, 1-2 अजून मित्र आणि 2-3 दलाल नेलेले आहेत। असो हे सगळं आमच्याकडे फोटोज वगैरे सगळं आलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही खुलासा ते परत आल्यानंतर करू। थोडी मजा बर्फाची घेऊ दे त्यांना थंड हवेत, मग हवा गरम कशी करायची आम्हाला बरोबर माहिती आहे। सगळे डायव्होसचे करार जे आहेत त्याच्याबद्दल माहिती आहे, मागच्या वर्षीची आणि ह्या वर्षीची, ती आम्ही करू बरोबर। सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे यांची भेट घेतली। आमदार बच्चू कडू आणि मंगेश चिवटे अंतरवाली सराटीमध्ये जाऊन त्यांनी भेट घेतली। मात्र मनोज जरांगे 20 जानेवारीला मुंबईकडे निघण्यावर ठाम। मराठा समाजाचा मागासलेपण तपासण्यासाठी 23 जानेवारीपासून सर्वेक्षण, 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होणार। महापालिका आणि नगरपालिकेमध्ये कर्मचारी राज्यभर सर्वेक्षण करणार। मनोज जरांगे यांची पदयात्रा 24 जानेवारीला लोणावळ्यामध्ये मुक्कामी असेल। याच पार्श्वभूमीवर मराठा समाज आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बैठक। जरांगे यांच्या पदयात्रेबाबत सविस्तर चर्चा। लातूर जिल्ह्यातल्या 15 गावांमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन। कुणबी नोंदी सापडलेल्या वारसांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप। धाराशिवमध्ये मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी प्रशासनाचा आज विशेष कॅम्प। तलाठी कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू। एमपीएससी कडून 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर। विनायक पाटील राज्यामध्ये प्रथम तर मुलींमध्ये पूजा वंजारी पहिली। 22 जानेवारीपासून पदांसाठी पसंती क्रमाचे पर्याय सादर करण्याची प्रक्रिया सुरू होणार। राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये कोल्हापूरचा विनायक पाटील 622 गुण मिळवत राज्यामध्ये पहिला आलाय। भुदरगडच्या मुदाळ गावातील विनायक पाटील याच्यावर कौतुकाचा वर्षाव।